तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2022 या प्रश्नपत्रिकेमध्ये पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित आलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहत आहोत. प्रश्न दुसरा 2 मार्काचा प्रश्न आहे. कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी हा आयात आहे. जर एबी बरोबर आहे 5, एबी बरोबर आपल्याला 5 दिलेले आहे. त्याच्यानंतर एसी बरोबर आहे 13, एसी बरोबर आहे 13. तर एसी बरोबर आहे 13. तर बाजू बीसी ची लांबी आपल्याला काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. मग आता त्रिकोण एबीसी हा कोणता त्रिकोण आहे? काटकोन आहे. मग लिहायचं त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. पहिल्या याच्यामध्ये लिहायचं काटकोन त्रिकोण. कोणता त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल? एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग बरोबर कोणता आहे? कर्ण एसी चा वर्ग. 90च्या समोरची बाजू कोणती? एसी. मग एसी चा वर्ग बरोबर आहे एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. मग आता आपल्याला इथं डायरेक्ट दिलेली आहे बघा. आता एबी चा वर्ग, एबी ची किंमत किती आहे? 5 चा वर्ग. इथे तुम्हाला लिहून दाखवतो मी किती आहे? 5 चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. बरोबर आहे रिकामी चौकट दिलेली आहे. आता रिकामी चौकट एसी चा वर्ग आहे. एसी चा वर्ग आहे म्हणजे कितीचा वर्ग? कितीचा वर्ग घ्यायचा आपल्याला? 13 चा वर्ग घ्यायचा आहे. 13 चा वर्ग किती आहे? 169. याच्यामध्ये आपल्याला किती लिहायचं? 169. मग आता इथे डायरेक्ट दिलेलं आहे बघा. इथे तुम्हाला सोडून दाखवायला. मग बीसी चा वर्ग बरोबर आहे काय होईल? 25. बीसी चा वर्ग बरोबर काय होईल? 169 वजा किती आहे? 25 आहे. बघा आता 25 इथे डायरेक्ट दिलेलं आहे बघा. 25 इथे घेतलेलं आहे आपण. 5 चा वर्ग म्हणजे किती आहे? 25. मग 25 इकडच्या बाजूला जर गेली तर काय झाली? वजा झाली. मी 169 मधून 25 काढून टाका. बीसी चा वर्ग बरोबर किती झाली? 144. किती झाली? 144. मी इथे लिहायचं 144. आता 144 बीसी चा वर्ग बरोबर 144 आहे. मग आता वर्गमूळ काढायचं. मी तर आपल्याला बीसी चा वर्गमूळ जर काढलं तर किती येते? 12. मी त्याच्यामध्ये किती लिहायची किंमत आपल्याला? 12. वर्गमूळ काढून बीसी बरोबर किंमत किती आली? 12 आली. हे आपल्याला असं उत्तर याच्यामध्ये काढता येते. 2 मार्काचा प्रश्न आहे. प्रत्येक रिकाम्या चौकटीला अर्धा अर्धा मार्क आहे. इथं अर्धा, इथं अर्धा, इथं अर्धा आणि इथं अर्धा, असं 2 मार्काचा हा प्रश्न विचारलेला आहे. तर असं तुम्ही सोडून बघा. अशा टाईपचे गणित तुम्हाला हेच गणित येईल असं सांगता येत नाही. अशा टाईपचे गणित तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकते. तुम्ही सोडून बघा, सराव करा, जास्तीत जास्त सोडून पहा. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते.